आणि जर मी एखाद्याची जन्मतारीख तुम्हाला दिली, तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटना, जसं तुम्ही म्हणालात डिव्होर्स झाले किंवा काही, तर ते साधारण समजतात का? कुंडली न बघता? व्यक्तीकडे पाहिल्या नाही, त्याचं व्यक्तीकडे बघितल्यावर नाही. त्याची जी जन्मतारीख दिली, हो तर साधारण यावर्षी 40व्या वर्षी हे होणार, 45व्या वर्षी हे होणार किंवा एखादा आजार होणार कुठला, हे हे कळतं का? म्हणजे थोडक्यात त्या तारखेवरनं त्याचं भविष्य कळतं का? येतं. बेसिकली मी जे शिकवतो त्यामध्ये मी एक केस पेपर बनवायला शिकवतो. तुम्हाला जर आठवत असेल, आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही केस पेपर मेंटेन करत असताल. हा केस पेपर आजचे डॉक्टर्स किंवा आजचे ॲस्ट्रॉलॉजर किंवा आजचे कन्सल्टंट्स सर्वच आहेत की जे मेंटेन नाहीत करत. ठीक आहे. ज्या ठिकाणी हे मेंटेन केलं जातं आहे त्या ठिकाणी तुमचा अभ्यास केला गेलेला आहे, तुमचा रेकॉर्ड ठेवला गेलेला आहे. तर ह्या केस पेपरमध्ये तुमचं अख्खं आयुष्य दिसतं मला. म्हणजे तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व गोष्टी दिसतात, कधी काय गोष्टी घडणार आहेत. मी कन्सल्टेशनसुद्धा जे करतो किंवा विद्यार्थ्यांना पण शिकवताना मी सांगतो की तुम्ही कमीत कमी 1 वर्षाचा सपोर्ट त्या व्यक्तीला द्या, तर ती व्यक्ती त्या परिस्थितीतनं बाहेर पडू शकेल. त्या व्यक्तीचा फॉलोअप घ्या. मी हे सांगितलेलं तुम्ही केलं का? तुम्ही ते सांगितलं होतं ते केलं का? कारण ते कशासाठी असतं, पुढे येणारी अडचण असते त्याच्यावरती ते परिमार्जन असतं. मग ते सर्व दिसतं. एक उदाहरण सांगतो मी. माझे एक कस्टमर आहेत की ज्यांनी आत्ता नवीन गाडी घेतली. मला सांगितलं नाही, पण डायरेक्ट नंबर घेण्याच्या वेळेस त्यांनी मला सांगितलं की सर नंबर घ्यायचा आहे. मी म्हणलं ठीक आहे, आता तुम्ही माझ्याकडे कन्सल्टेशनसाठीच आहात, मग ही गाडी तुम्हाला 1.5 वर्षानंतर विकावी लागेल. ते म्हणाले सर का? एवढी मोठी गाडी मी घेतोय. म्हणलं सर मी तुम्हाला नंबर देतोय की तुम्ही सेफ राहताल, पण ही गाडी स्क्रॅप होणार आहे. कारण हे दिसतंय तुम्ही नवीन गाडी का घ्यायला निघालात, तर तुम्ही आता ऑलरेडी बुकिंग वगैरे सगळं करून झालं आहे आणि आता डिलिव्हरी घ्यायची आणि नंबर घ्यायचा आहे. अशा वेळेस तुम्ही मला फोन केलात, तर मी नंबर देतो तुम्हाला काढून की तुम्हाला काही होऊ शकणार नाही, होऊ देणार नाही. मी त्यांना तसा नंबर काढून दिला. आत्ता 15 दिवसापूर्वी ते उज्जैनला जात होते. मला फोन केला होता की सर मी उज्जैनला चाललो आहे. मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही ड्राईव्ह करू नका, दुसऱ्या कोणाला तरी ड्राईव्ह करायला सांगा. त्या गाडीचा त्यांनी मला फोटो पाठवला आहे. ती गाडी 50% स्क्रॅप झालेली आहे. योगायोगानं गाडीमध्ये 4 जण होते, त्यातले जे पुढे 2 जण बसले होते त्यांना फक्त खरचटलं आहे, मागच्या दोघांना काही झालेलं नाही. आणि त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही ड्राईव्ह करायचं नाही, मागं बसायचं. मग हे एवढं पाहता येतं फक्त त्या जन्मतारखेनुसार. तो केस पेपरच असा आम्ही बनवतो की त्यामध्ये सर्वच गोष्टी येतात. म्हणजे आता मोबाईल पण घेताना बघायचं का? अरे मोबाईल नंबर तर खूप मोठं काम करतो. हो का? तो तर आरामात बदलता येतो ना? ते सांगा ना. काय होतं, जनरल व्यक्तीला मोबाईल नंबर बदलणं विशेष नाही आहे, त्याचे कॉन्टॅक्ट्स तेवढे नाहीत, तर त्याला ते सोपं आहे खूप. पण आता तुमच्या माझ्यासारखी व्यक्ती एखादी आहे किंवा एखादा व्यक्ती बिझनेसमन आहे, त्याला त्याचा जुना 10, 20, 25 वर्षांचा मोबाईल नंबर बदलणं तेवढं सहज नाही आहे. त्या केसमध्ये आम्ही एक बेसिक सुरुवातीला सांगतो की तुम्हाला नवीन नंबर मी घेऊन देणार आहे किंवा तुम्हाला मी सांगणार आहे त्या पद्धतीचं तुम्हाला घ्यायचं आहे, पण तोपर्यंत रात्री झोपताना आहे तो नंबर तुमचा स्विच ऑफ करून झोपा. त्याने स्विच ऑफ म्हणजे मोबाईलच बंद करा. ओके. कारण ते फ्रिक्वेन्सी कंटिन्युअस हिट करत असते. मग तुम्ही स्विच ऑफ केल्यानंतर ॲटलिस्ट ते तुम्हाला कमी हिट करेल. कारण मोबाईल नंबरमध्ये खूप दृष्टी असतात, खूप कॉम्बिनेशन्स असतात, त्यानंतर त्याची टोटल असते. ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावरती होत असतो. इथे एक गोष्ट मला खूप मोठी क्लिअर करायची, महत्त्वाची. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जर घडती आहे तर त्याच्यामागे फक्त एकच गोष्ट नाही, त्याच्यामागे मल्टिपल गोष्टी आहेत. म्हणजे फक्त मोबाईल नंबर घेतला की माझं आता आयुष्य चेंज होणार आहे, तर हे होत नाही. तो एक फॅक्टर आहे, तो एक तुमच्या आयुष्यातला भाग आहे की जो तुम्ही चेंज केल्यानंतर काही प्रमाणात तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडायला सुरुवात होतात. पण त्याचबरोबर इतरही गोष्टी, ज्याला आम्ही म्हणतो कर्म, सर्वात महत्त्वाचं आहे तर ते कर्म. 33% तुमचं कर्म, 33% तुमचं नशीब जे तुम्हाला नावातनं मिळालंय आणि 33% तुमची वास्तू. हे 99% तुम्ही जर सिंक केलं तर तुम्हाला जसं हवं, जे हवं, जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला ते प्राप्त व्हायला सुरुवात होते. तर मोबाईल नंबर नो डाऊट खूप महत्त्वाचा आहे, कारण तो आज मंगळसूत्रासारखा प्रत्येकाबरोबर आहे. मंगळसूत्रच म्हणावं लागेल, कारण त्याला कंपल्सरी आहे. तसंच कंपल्सरी म्हणजे अगदी वॉशरूममध्ये जाताना सुद्धा लोक मोबाईल बरोबर घेऊन जात आहेत, इतपत ते झालंय.
तर मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे. मोबाईल न्यूमरॉलॉजी खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यावरनं खूप प्रिडिक्शन्स करता येतात. आपल्या मोबाईल नंबरवर मोबाईल नंबरवरनं खूप काही गोष्टी सांगता येतात, हां. कारण ते त्याचा एक वेगळा दिसतंच. पॉडकास्ट करायला लागेल. करावं लागेल. आता ही मोबाईल न्यूमरॉलॉजी म्हणजे जे तुम्ही म्हणालात, तर कुठले नंबर्स असू नयेत मोबाईलमध्ये किंवा कुठले डबल घेतले तर काय होतं, हे असं एक ढोबळ मानाने सांगा. ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचे अगदी निगेटिव्ह जे कॉम्बिनेशन्स आहेत ना, हे सांगतो. म्हणजे ते नंबरमध्ये तुम्ही शक्यतो टाळा. 26-62 हा खूप महत्त्वाचा कॉम्बिनेशन आहे. 28-82 नाही, कॉम्बिनेशन म्हणजे ते त्याच्यात अंक एकत्र नसावेत. एकत्र नसावे. म्हणजे 26-62 एकत्र नसावेत. हा, ओके. एकत्र नाही. 26 जर असेल तर तोही नको, आणि 62 जरी असेल तरी तोही अच्छा, नको. नकोच हे. तसंच 28 आणि 82, 68 आणि 86 हे कॉम्बिनेशन्स नकोच. आता त्याचबरोबर थोडेसे चांगले पण आहेत आणि थोडेसे खराब पण आहेत. असं कॉम्बिनेशन आहे 34 आणि 43. तर हेही कॉम्बिनेशन आहे की जे टाळलं पाहिजे. 41-14 हेही कॉम्बिनेशन टाळलं पाहिजे. अगदीच बाकी सर्व चांगलं आहे आणि हे आहे तर हरकत नाही. पण ह्याच्यामध्ये या सर्व कॉम्बिनेशन बरोबर किंवा दृष्टियोग सगळं पाहिलं, ह्याच्याबरोबर तुम्ही जर तराजूमध्ये एक साईड टाकली अख्ख्या मोबाईल नंबरची, तर दुसऱ्या तराजूमध्ये त्याची टोटल हे बॅलन्सिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि ही टोटल त्यांच्या जन्मतारखेला त्यांच्या कामाला सुटेबल असली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. हा, म्हणजे एक ढोबळमानाने जो नंबर आहे त्याची बेरीज करायची आणि ती आपल्या जन्मतारखेशी मॅचिंग पाहिजे. सिंक्रोनाइज आहे का हे चेक करायचं. आणि एखादा नंबर आपण डबल घेतला म्हणजे 11, 22 तर ते चांगलं असतं का? चालतं, पण तुमचं काम काय आहे ते खूप महत्वाचं म्हणजे आहे. काय? आता थोडक्यात तुम्ही आपण पॉडकास्ट करतोय म्हणजे काय, तर हे मीडिया रिलेटेड आपण काम करतोय. मग तुमच्याकडे 6, 5 जे तुम्हाला चालणारे अंक आहेत, 3 हे जर मल्टिपल टाईम असतील 1 तर चालतील. पण मग तुमच्याकडे त्या ठिकाणी 4 आला, 8 आला तर तुमच्या काय कामाचा, 7 आला काही कामाचा नाही. म्हणून तुम्हाला काय गरजेचं आहे, थोडक्यात काय, तुमच्या शरीराला काय गरजेचं आहे ते तुम्ही खाताय, तसंच आहे तुम्हाला काय करायचंय, मग त्यासाठी काय गरजेचं आहे, असा मोबाईल नंबर घेणं किंवा अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स घेणं, मग रिपीटेड नंबर्स असो किंवा अजून इतर काही असो, ते सगळं करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारण एक कुठल्या प्रोफेशनमध्ये कुठला नंबर जर डबल आला तर त्याला गती मिळते. आता सोशल मीडिया सर पाहायला गेलं तर सोशल मीडियाला आपल्याला नंबर 1 हवा, कारण तो तुम्हाला कनेक्टिव्हिटी देतो, सोशल कनेक्शन्स तुम्हाला किंवा तुम्हाला रीच देतो. त्यानंतर 4 नंबर जो तुम्हाला टेक्निकॅलिटी देतो, जे तुमच्या टीममध्ये कुठेतरी असला पाहिजे किंवा तो टीम मेंबर 4 नंबरचा असला पाहिजे. त्यानंतर 5 नंबर तुमच्या कम्युनिकेशनचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. 6 नंबर ग्लॅमरचा आहे, तुमचा सोशल मीडियाशी रिलेटेड आहे, तो हवा आहे. आणि 9 नंबर हे सगळं जाऊन मॅनेजही झालं पाहिजे, लॉंग टर्मही चाललं पाहिजे. तर हे नंबर्स महत्त्वाचे आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.